मंडळी, भारतीय संस्कृतीत चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चातुर्मासाच्या कालावधीत आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन व कार्तिक या महिन्यांचा समावेश होतो. धार्मिक संकल्पनेनुसार या काळात देव झोपी गेल्याने कार्यरत नसतात, म्हणूनच व्रतवैकल्यांद्वारे साधना करावी असे सुचवले जाते. त्या अनुषंगाने या काळातील व्रतवैकल्यांच्या नियमांचे प्रयोजन केलेले दिसते. या आध्यात्मिक व धार्मिक कारणाव्यतिरिक्त चातुर्मासाच्या प्रयोजनामागील नैसर्गिक, भौगोलिक तसेच आयुर्वेदीय कारणामीमांसाही विशेष उल्लेखनीय आहेत. कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते. पौराणिक कथानुसार दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. म्हणजेच देवांची रात्र कर्क संक्रांतीला म्हणजे आषाढ महिन्यात सुरू होते व तिथूनच सुरुवात होते चातुर्मासाला. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या 4 महिन्यांच्या काळास चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मासाची सुरुवात होते ती आषाढ शुद्ध एकादशीपासून. ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. परंपरागत चालत आलेल्या कथानुसार या दिवसापासून पुढील 4 महिन्याच्या काळात देव झोपी जातात, म्हणूनच या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या काळात श्री विष्णू क्षीरसागरात चिर निद्रा घेतात, म्हणून ही एकादशी विष्णुशयनी अथवा हरिशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. पुराणांमध्ये हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्य चंद्र दिसेनासे होतात, म्हणूनच या काळासाठी केलेला हरिशयन असा उल्लेख योग्यच वाटतो. या काळात विष्णू व इतर देव कार्यरत नसले तरी सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव मात्र या कालावधीत आपले नवनिर्मितीचे कार्य करत असतो. तसेच कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवस्थान, देव उठणी किंवा प्रबोधनी एकादशी म्हणतात. हा दिवस देवतांच्या उठण्याचा म्हणजे कार्य सुरू करण्याचा दिवस मानला जातो. कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे पर्व तुळशी विवाह म्हणून साजरे केले जाते. एकूणच या विवाहाच्या निमित्ताने गेल्या 4 महिन्यात व्रतवैकल्यांच्या माध्यमातून निसर्गाच्या सर्जनतेसाठी आपली जी विहित कार्य काही काळ थांबलेले असतात त्यांना परत सुरू केले जाते. यावर्षी प्रबोधनी एकादशी म्हणजे तुळशी विवाहास प्रारंभ 13 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहे. या दिवशी शाळीग्राम रूपी विष्णूचा तुळशीसोबत विवाह लावण्यात येतो. मंडळी, तुळशी विवाहामागे मूलतः नैसर्गिक कारण आहे. निसर्गातील परिवर्तनाचा सोहळा हा नेहमीच भारतीय संस्कृतीत साजरा केला जातो, तसा तो तुळशीच्या विवाहाच्या निमित्ताने देखील केला जातो. याशिवाय पुराणांमध्ये आपल्याला एक कथा आढळते, ती म्हणजे शिवपुत्र जालंधर आणि वृंदाची. जालंधर हा शिवपुत्र असला तरी तो एक असुर राजा होता. त्याची पत्नी वृंदा ही विष्णूची परमभक्त तर होतीच, त्याच बरोबरीने ती तिच्या पातिव्रत्यासाठी ओळखली जात होती. किंबहुना तिच्यामुळे जालंधराच्या शक्तीत वाढ होत होती आणि देव असुर युद्धात त्यांचा पराभव करणे कठीण होऊन बसले होते. म्हणूनच सर्व देवांनी आपली चिंता भगवान विष्णूंच्या कानावर घातली. देवांच्या विजयात वृंदाची भक्ती आड येत होती आणि ती भगवान विष्णूंची परमभक्त असल्याने तिला कोणीही काहीही करू शकत नव्हते. शेवटी सर्व देवांच्या सांगण्यावरून विष्णूने तिचे पातिव्रत्य भंग करण्याचे ठरवले आणि खुद्द भगवान विष्णू जालंधराचे रूप घेऊन तिच्याकडे गेले. वृंदाने आपलाच पती समजून विष्णूकडे स्वतःला समर्पित केले. त्यामुळे तिचे पातिव्रत्य भंग पावले आणि जालंधराला त्यामुळे मिळणारे संरक्षण बंद झाले. याचाच फायदा घेऊन भगवान शिवाने जालंधराचा वध केला. यानंतर विष्णूने ती नेहमीच पवित्र मानली जाईल आणि तुळशीच्या रूपात तिची पूजा केली जाईल. तसेच कार्तिक शुक्ल एकादशीला तिचा विवाह माझ्याशी करण्यात येईल हे वरदान दिले. म्हणूनच दरवर्षी या कालखंडात तुळशीचा विवाह भगवान विष्णूंशी करण्यात येतो. मंडळी, तुळशी विवाहाने चातुर्मासाची सांगता होते, म्हणजे चातुर्मास संपतो. चातुर्मास हा पावसाळ्याचा कालावधी असल्याने अनेक आजार या काळात बळावतात. पूर्वी या काळात मुसळधार पावसामुळे लांबचे प्रवास टाळत असत, त्यामुळे चातुर्मास व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला. पावसाच्या या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. शरीरातील ऊर्जा व वीर्यशक्ती कमी झालेली असते. याचेच भान ठेवून चातुर्मासातील व्रतवैकल्यांची मांडणी केलेली दिसते. म्हणूनच या कालखंडात विवाहासारखे विधी टाळले जातात आणि
तुळशी विवाहापासून निसर्ग बदलानुरूप मंगल कार्यांना सुरुवात केली जाते. चातुर्मासाच्या काळात एक तरी व्रत करावे असा दंडक सांगितला जातो. या व्रतांच्या उपासनेत एक वेळ भोजन करणे, कमी व हलका आहार करणे, मांसाहार टाळणे, कांदा, वांगी, चिंचा इत्यादी पदार्थ टाळावेत असं काही दंडक सांगितलेले आढळतात. तर तुळशी विवाहात तुळशीच्या मुळाशी चिंचा, आवळे ठेवले जातात. मूलतः संकेत आहे की या दिवसापासून हे पदार्थ खाण्यास सुरुवात होते. एकूणच तुळशी विवाह हा नव्या ऋतूची बदलाची नांदी घेऊन येतो. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुळस ही विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात, म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहोचते अशी लोकमान्यता आहे. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णुपूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात सांगते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळस आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात. कार्तिकी पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह करता येतो. मंडळी, घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची वा कुंडीची गेरू व चुन्यांनी रंगरंगोटी करतात आणि सजवितात. त्यावर बोर, चिंचा, आवळा, कृष्णदेव, सावळा असे लिहितात. बोर, चिंचा, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवली जाते. कर्त्याने स्नान करून बाळकृष्णाचे पूजन करावे. स्नान या उपचारापर्यंत तुळस आणि कृष्णाचे पूजन केले जाते. नंतर त्यांना हळद व तेल लावून त्यांना मंगल स्नान घालतात. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टकी म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्पाने आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची ही परंपरा आहे. मंडळी, सरते शेवटी काय तर तुळशी विवाहाच्या निमित्ताने तुळशीच्या औषधी गुणधर्माकडे पाहण्याची दृष्टी मिळायला हवी. या निमित्ताने हवा शुद्ध करणाऱ्या व औषधी उपयोग असलेल्या तुळशीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जावी. तुळशी व्रत हे काम्य व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा व्रताचाच भाग मानला जातो. या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.